परमादरणीय आमच्या खानदेशाचं वैभव रामकृष्ण महाराज, नात्यानं जे आमचे जावाई लागतात श्री हरिभक्तीपरायण पंकज महाराज, या कार्यक्रमासाठी लाभलेले. हार्मोनियम नाव लिहिलंय पण वाजवलं कोणच नाही आज, नाही का मयास कीर्तनाला नाही का. गावातील भजनी मंडळ, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, परिसरातून आलेले एवढा मातृवर्ग, साऊंड सिस्टीम खूप चांगली बाबा आपली. या कार्यक्रमासाठी मखमलाबादचं भजनी मंडळ, मुरकुटे आबा आहेत, बाबा आहेत आमचे, त्यांचे सगळे सहकारी आहेत. माझ्यासोबत श्री हरिभक्तीपरायण गायकवाड दाजी आहेत, सोपान काका सूर्यवंशी, त्यांचे सगळे त्या ठिकाणी सहकारी. दुसरा दिवस आहे आज भगवंताचं नामचिंतन सोहळ्यातलं. आजचं हे दुसरं कीर्तन पुष्प गुंफण्याचं सद्भाग्य समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या वतीनं मला या ठिकाणी लाभलं. परी माझे दैवा पार नाही. पहिला दिवस नामपर, दुसरा दिवस भक्तीपर किंवा संतपर घ्यायचा असा दंडक त्या ठिकाणी सांगितलेला आहे. नका राहू द्या, वाजवणार नाही मग काही अडचण नाही. आहे का, आहे का. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे. विष्णुदासांचं वर्णन करणार आहे. विष्णुदास वेगळा, शिवदास वेगळा, लक्ष्मीदास वेगळा. एक लक्ष्मीपती आहे, एक लक्ष्मीपती आहे, एक लक्ष्मीपुत्र आहे, एक लक्ष्मीकांत आहे आणि एक लक्ष्मीदास आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एक लक्ष्मीपुत्र आहे. काही लक्ष्मीपुत्र आहेत जे जन्माला येताना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना म्हणतात लक्ष्मीपुत्र. नाही बसत ना, नाही पांढरे दोन नाही लावायचे. मी काडी दोन मध्ये म्हणतो. काडी दोन आहे ना. काय एक झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्ष्मीपुत्र वेगळा, लक्ष्मीकांत वेगळा. लक्ष्मीकांत बेर्डे नाही. कांत म्हणजे मालक, कांत म्हणजे स्वामी. एक लक्ष्मीकांत आहे आणि एक गिरजाकांत आहे. गिरजाकांत कोण? ज्यांचा हा महिना सुरू आहे. गिरजाकांत कोणाला म्हणतात? भगवान महादेवाला गिरजाकांत म्हणतात. काकड्याच्या अभंगामध्ये आपण वर्णन ऐकतो रोज. ब्रह्मादिकनाच ती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊनी, त्रिशूळ डमरू घेऊनी आला गिरजेचा कांत. ब्रह्मादिकनाच ती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊनी, त्रिशूळ डमरू घेऊनी आला गिरजेचा कांत. रंभादिकनाच ती उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. गिरिजेचा कांत, गिरिजा, गिरीच्या पोटी जन्माला गेली म्हणून गिरिजा. गिरिजा म्हणजे पार्वती. तिच्या मालकाचा महिना सुरू आहे, श्रावण महिना. श्रावण महिना भगवान शंकराचा आहे. भाद्रपद महिना गणपती बाप्पाचा आहे. आश्विन महिना जगदंबेचा आहे. आपले सगळे महिने वाटले गेलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. मग या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय विष्णुदासांचं वर्णन करतात. विष्णुदास कोणाला म्हणतात त्याची व्याख्या सांगितलेली. या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे. या अभंगाच्या पूर्वार्धामध्ये काय करायला पाहिजे हे सांगितलं आणि उत्तरार्धामध्ये काय केलं की काय होतं याचं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. पहिल्या चरणात काय करायला पाहिजे हे सांगितलं, मग काय करायला पाहिजे हे सांगितलं की मग त्याचा फायदा काय तो उत्तरार्धात सांगितलेला आहे. काय फार गोळा अभंग आहे पहा. काय म्हणता महाराज? का या वाचा म्हणे झाला विष्णुदास. बरं,
तुम्ही काया वाचा म्हणे विष्णुदास झाला तर फायदा काय? काम क्रोध त्यासी बाधित ना. जर तुम्ही काया वाचा मनानं विष्णुदास झालात तर तुम्हाला काम क्रोध बाधत नाही. बर, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. तो विश्वासाने स्वामीवरती सत्ता करतो. बर, सत्ता करतो त्याचा फायदा काय? त्याच्याने काय होतं? सकळ भोगिता होय त्याचे. तिसऱ्या चरणामध्ये शेवटच्या सांगतात तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. बर महाराज, तुम्ही म्हणता चित्त निर्मळ करा, आम्ही केलं, फायदा काय? येऊन गोपाळ राही तेथे. आधी काय करायला पाहिजे हे सांगितलं आणि ते केलं की काय होतं याचं उत्तर महाराजांनी उत्तरार्धात दिलं. असा गोळ अभंग आहे. विठ्ठल 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 मग महाराज संतांची गरज काय? आम्ही तुम्ही सांगतायत की संतांचं चिंतन, संतांची व्याख्या, विष्णुदासांची व्याख्या, याची आम्हाला आज तरी गरज काय ते सांगा ना. संतांचा फायदा, संतांची गरज समाजाला काय तर ऐका. आग लगी आसमान में झरझर गिरे अंगार, संत न होते दुनिया में तो जल जाता संसार. जर या जगात संत नसते, वारकरी परंपरेमध्ये 5 गोष्टी, 5 स आहेत. सूर्य, सागर, सरिता, सत्संग आणि संत. या 5 गोष्टी तुमच्या माझ्या जीवनाशी अत्यंत जवळच्याने निगडीत आहे. ही वारकरी संप्रदायाची असणारी त्या ठिकाणी पार्श्वभूमी माय बाबा. मग संतांची गरज काय? तुम्ही जर उत्तराखंड मध्ये गेलात, जिथे धराली नावाचं गाव गेलं, दाजी आपण त्या गावाहून गेलो होतो. नैताळ्याच्या पुढचं गाव आहे धराली. ज्या धरालीमध्ये सध्या तरी आता 80% घरं नेस्तनाबूत झाले, सापडलेच नाही. उत्तराखंडमध्ये जर तुम्ही जागोजागी गेले तर त्या उत्तराखंडमध्ये तुम्हाला जागोजागी बोर्ड पाहायला मिळतात. देवभूमी में आपका स्वागत है. काय पाहायला मिळतं? देवभूमी में आपका स्वागत है. मी असं म्हणतो महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे, संत भूमी में आपका स्वागत है. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कहते अयोध्या वैराग्य भूमि है, वृंदावन प्रेम भूमि है, द्वारका कर्म भूमि है और महाराष्ट्र संतों की भूमी आहे. महाराष्ट्राचं वर्णन असं येतं, राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. हा राकट देश आहे, हा कणखर देश आहे, हा दगडांचा देश आहे. जरी दगडांचा असला तरी मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास असं सांगणारे या संतांचा हा महाराष्ट्र आहे माय बाप. त्या महाराष्ट्रात आपण त्या ठिकाणी जन्माला आलो. ही संत भूमी आहे. मग महाराज आम्हाला संतांची गरज काय? संतांनी उपदेश केला ग्रंथांच्या माध्यमातून. संतांनी उपदेश केला ग्रंथांच्या माध्यमातून आणि ग्रंथांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती झाली. ग्रंथ, संत, भगवंत या जगात ज्ञान मोजक्या लोकांकडे. कोणाकोणाकडे ज्ञान आहे ऐका. एक ज्ञान आहे भगवंताकडे, ईश्वराकडे ज्ञान आहे, वेदाजवळ ज्ञान आहे, संताजवळ ज्ञान आहे आणि माणसाजवळ ज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल देवाकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान देव सगळ्यांना देत नाही. देव वशिलेबाज आहे. देव तोंड पाहून देतो. जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, त्याने आपल्या बापाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही. माणूस काही गोष्टी बापाला सांगत नाही, आईला सांगतो. काही गोष्टी आईला सांगत नाही, बापाला सांगतो. काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापालाही सांगत नाही. पण काही गोष्टी आईलाही सांगत नाही, बापालाही सांगत नाही. पण बायकोला सांगितल्याशिवाय याने लक्ष्मीला सुद्धा सांगितलं नाही. ते ज्ञान त्याने फक्त अर्जुनाला सांगितलं. देवाकडे ज्ञान आहे, पण ते ज्ञान देवांना सगळ्यांना दिलं नाही किंवा देत नाही. दुसरं ज्ञान वेदाकडे. वेदाजवळ ज्ञान आहे, पण वेद कंजूस आहे. ज्ञानोबा सांगता वेद अतिकृपणू म्हटलेलं ज्ञानोबरायांनी. वेद अत्यंत कंजूस आहे. वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे. कंजूस आहे म्हणूनच श्रीमंत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
वेद कंजूस आहे, श्रीमंत आहे. श्रीमंत आहे म्हणून कंजूस आहे. तुमच्या ध्यानात येत आहे का? श्रीमंत आहे पण कंजूस आहे. पहा बरं ते एकदा. वायरचा प्रॉब्लेम आहे. झालं ना? समुद्र श्रीमंत आहे, समुद्राजवळ प्रचंड श्रीमंती आहे. कशाची? पाण्याची. पण समुद्र कंजूस आहे. समुद्रात जर जहाज भरकटलं तर ते खलासी बिना पाण्याचे मरतात, पण त्यांना पाणी भेटत नाही. श्रीमंती आहे पण ते श्रीमंती कोणाची तहान भागवत नाही. तसं लय पैसा आहे पण सप्त्याले वर्गणी देत नाही. खारट श्रीमंती आहे. प्रचंड श्रीमंती आहे पण दुसऱ्याच्या उपयोगात पडत नाही. ज्ञानोबा राय सांगतात वेद श्रीमंत आहे पण जो लागला कानी तिही वर्णाच्या. स्त्री आणि शूद्र या लोकांना वेदाने डावललं. वेद वाचण्याचा अधिकार स्त्री आणि शूद्र या दोन लोकांना दिला नाही. म्हणून वेदाकडे ज्ञान आहे पण वेद कंजूस आहे. देवाकडे ज्ञान आहे, देव ते सगळ्यांना देत नाही. आपल्याकडे ज्ञान आहे, आपण दुसऱ्याला देत नाही. देतो का आपण? अजिबात नाही. एखाद्या माता माऊलीला जर स्वयंपाक चांगला येत असेल, फोडणी जर चांगली देता येत असेल, तिला जर कोणी विचारलं की बाई ही थेरपी कशी आहे, कधीच सांगणार नाही बाई. अजिबात नाही. आमच्या गावामध्ये भाजीपाला जास्त पिकतो. दादा याचं हे वाढवा, काय म्हणतात त्याला, गेन वाढवा, गेन. आणि पहिले चांगला होता. कमी जास्त काहीच करू नका. स्वयंपाकी आवाज जरा कमी करा. तुमचा आवाज डायरेक्ट कानात जातो इकडून. मनातल्या मनात बोला. विठ्ठल विठ्ठल. काय विषय चालू होता आपला? ज्ञान. आमच्या गावात भाजीपाला जास्त पिकतो. माळी समाज जास्त आहे. बाकीचं पण भाजीपाला आमच्या गावात ठरलेलं आहे. जास्त प्रमाणात भाजीपाला पिकतो आमच्या गावात. आमच्याच भागात काय, तुमच्याही भागामध्ये भाजीपाला पिकतो की नाही? दोघं भाऊ आहेत, जमीन सारखी आहे, एकाच विहिरीचं पाणी आहे, एकच व्हरायटी लावली आहे, एकाच दिवशी लावलेलं आहे. पण एकाचे वांगे असे तरतरीत आहे, दुसऱ्यावर कोकडा पडलेला आहे. मग तो एक भाऊ त्याला विचारतो, भाऊ आपली जमीन सारखी रे, पाणी एकाच विहिरीचं, व्हरायटी सारखी लावलेली, एकाच दिवशी लागवड केलेली आहे, पण तुझं पीक चांगलं आहे, माझ्यावरती कोकडा पडलाय, काय फवारतो तेवढं तरी सांग. काय फवारलं ते सुद्धा सांगत नाही लोक. किंवा आपण जे डबं फवारलं, जी औषधी फवारली त्याचा डबा पाहून गेल म्हणून मातीत दाबणारे लोक सुद्धा पाहिले मी. आपल्याकडे ज्ञान आहे पण ते आपण दुसऱ्याला देत नाही. संतांकडे ज्ञान आहे, संत स्वतःकडे ज्ञान कधीच ठेवत नाही. केला जगासी उपकार, तारी येले नारी नार, तारी येले नारी नार, तारी येले नारी नार. केला जगासी उपकार, तारी येले नारी नार, तारी येले नारी नार, तारी येले नारी नार. केला जगासी उपकार, तारी येले नारी नर. संतांनी जगावरती येथे उपकारासाठी काही उपकारावर उपकार करता, काही उपकारावर अपकार करता, काही अपकारावर उपकार करतात, त्याच्यात संत येतात. आपण उपकारावर उपकार करतो. पहिला मुद्दा असा की संतच त्या ठिकाणी ओळखता आला पाहिजे. साधू, 6+2 = साधू. ज्याने 6 धुतले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, षड्विकार ज्याने धुतलेला साधू म्हणतात. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले. टिळा टोपी उंच दावी, जगी मी एक गोसावी. पोटासाठी संत कोणालाही साधू समजतात लोक. खरा साधू ओळखता येत नाही. माय बलराम दादाला ओळखता आला नाही, बजरंग बलीला ओळखता आला नाही, सीतामाईला बी ओळखता आला नाही. बाकीचे जाऊ द्या. रावण जेव्हा सीतेला पळवायला आला होता, जेव्हा तुमच्या या भागात इथे चालता ना, नाशिक रोडच्या पुढे पंचवटीत, इकडेच फिरलाय तो. असा पुरा राऊंड मारलाय त्यांना शिकले. कोणी
रावण इथे आला. रावण जेव्हा सीतेला पळवायला आला तेव्हा कोणाच्या रूपात होता? साधूच्या. मग मला सांगा माय, जर खरा साधू सीतामाईले ओळखता आला नाही, आपल्या शांताबाईले ओळखता येईन का? संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत होती जगा मानसाच्या सारिखे, संत होती जगा मानसाच्या सारिखे. समुद्र नदी नवे पैगा, समुद्र नदी नवे पैगा, म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत होती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा माणसाच्या सारिखे. जाऊ द्या, अजून पुढे जाऊन सांगतो. महाराजांनी प्रमाण फार गोड दिलं. जावई आमचे फार गोड, फार गोड. इतक्या जोरात नका वाजू जाऊ टाळ्या, पोट गिट फ्रॅक्चर झाले. अजून पंचायत. संत माणसासारखे नाही. माणसंच असतात पण माणसासारखे नसतात. काय फरक असतो बघा. कैची कशापासून बनते हो? कैची 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 चांदीपासून बनते ना. कैची कशाची असते तुमच्याकडे? सोन्याची. कशाची असते? लोखंडाची. सुई कशापासून बनते? लोखंडाची. दोघी सारखेच आहेत की नाही? म्हणजे लोखंड आहे की नाही दोघींमध्ये? कैचीचं काम काय? दोघं भावांमध्ये कशी फूट पडेल हे कैचीचं काम आहे. कोणाच्या घरात कशी आग लावायची हे काम कोणाचं आहे? कैचीचं. अखंड कपड्याला कापायचं काम कोण करतं? चांगल्या घरामध्ये आग लावायचं काम कोण करतं? कैची. कैकईचा सगळ्यात जास्त जीव रामात होता, पण कैकईचा ब्रेनवॉश केला त्या मंथरेनं. पूर्वी तरी मंथरा एकटीच होती, आता गल्ली परत एक मंथरा सापडेल. तुमच्याकडे नाही, आमच्या भागात जास्त, इकडे नाही. लोखंडाची जे कैची पण कापायचं काम करते. सुई कशाची आहे? लोखंडाची आहे. सुई काय करते? जोडण्याचं काम करते. जग कापण्याचं काम करतं. जग कैची सारखं आहे, संत सुई सारखे, संत नवती मानसाच्या सारिखे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानाच्या बाबतीमध्ये भारत श्रीमंत आहे मायबाप. सिकंदर भारतात आला. सिकंदरानं जगावरती स्वारी केली. सिकंदर भारतात आला. ग्रीक देशातल्या काही जाणकार लोकांनी सांगितलं, सिकंदर तू भारतात जातोय, भारतात तुला सगळं मिळेल, संपत्ती मिळेल, सौंदर्य मिळेल, सगळं मिळेल, बाकीचं नाही आणलं तरी चालेल, पण भारतातलं ज्ञान घेऊन ये. नालंदा विश्वविद्यापीठ, बनारस विश्वविद्यापीठ, काशी विश्वविद्यापीठ संस्कृतचं. येताना मात्र तिथलं ज्ञान घेऊन ये. कारण भारतात सौंदर्य आहे, भारतामध्ये श्रीमंती आहे आणि भारतामध्ये ज्ञान आहे. किती किती ज्ञान आहे भारतामध्ये, किती सौंदर्य, किती श्रीमंती आहे. किती श्रीमंती होती माझ्या देशात. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांच्या काळामध्ये जसं जायफळ झिजतं तसं माता मावल्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या झिजायच्या. सोनं सोनं 1,04,000 रुपये तोडा आहे जळगावले आजचे भाव. एवढं महाग आहे. तेव्हा जायफळासारखं झिजायचं ते. एवढी श्रीमंती होती. किती? जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत. जहां डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है तेरा. और धर्म का पग पग पड़ता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम.
जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला, राधा हर एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। काडी दोनवर लावा बरं ते. तेच तर कसं कसं होतं. मी पांढऱ्या दोन मध्ये कधीच म्हणत नाही. काय जा बाई बुवा, तुम्ही नाही सांगलं काडी दोन मध्ये म्हणतो ना मामा आपला. काय फायदा झाला नाही आमचा, डांगरा फसला असं वाटायला लागला आज. हा ना, ते गोंधळ होतोय तो. त्यांना मी विचारलं तेव्हा काळी करून की पांढरं. वा वा वा, धन्यवाद. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. या जगात 4 लोक कृतज्ञ आहेत. 4 लोक ज्यांना केलेल्या उपकाराची जाणीव राहत नाही. त्याच्यात पहिला नंबर जावयाचा आहे. आमचा जावई वारकरी आहे. चांग तिकडे नका पाहतोय. मी बी तो कोणाचा जावई जाशील ना. जामातो पावका हा कृष्ण सर्पस्य आणि भगिनी सुता, हे 4 लोकांचे नाव आहे त्याच्यात. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. सोरठी सोमनाथ आद्य ज्योतिर्लिंग. श्रावण महिना सुरू आहे. सोम म्हणजे चंद्र, नाथ म्हणजे स्वामी. चंद्राचा स्वामी. पहिलं ज्योतिर्लिंग तयार झालं सोमनाथ, आणि 12वं ज्योतिर्लिंग तयार झालं कृष्णेश्वर. 11वं आहे मला माहित नाही, त्र्यंबकेश्वर. पण या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर, ज्याच्यात ब्रह्मा विष्णू महेश तिघ देवतांचे त्या ठिकाणी अस्तित्व आहे. मायबाप. सोरठी सोमनाथ. सोरठी सोमनाथाला 777 खांब होते. लाकडाचे नाही, दगडाचे नाही, चांदीचे नाही, काशाचे नाही, पितळाचे नाही, सोन्याचे. सोन्याचे नाही, नुसते सोन्याचे नाही, ओतीव सोन्याचे. 777 खांब सोरठी सोमनाथाला होते. एवढी श्रीमंती या राष्ट्रात होती. सौंदर्याच्या बाबतीत भारतीयांचा नाद करायचा नाही. जे सौंदर्य भारताला लाभलं ते कोणालाच लाभलं नाही. काही देश असे की त्या देशात तुम्हाला सगळे काळे लोक सापडतील, गोरा माणूस औषधाला बी सापडत नाही. काही देश असे त्याच्यामध्ये सगळे गोरे लोक आहे, काळा माणूस कुठेच सापडत नाही. भारत असा देश आहे त्याच्यात काळे, गोरे, निमगोरे, सावळा, निळा, घननिळा एवढ्या सगळ्या प्रकारचे लोक आहेत. आपल्या देशात गोरे लोक आहेत, सावळे लोक आहेत, काळे लोक आहेत, घननिळा सुद्धा आहे. घननिळा, सावळा, निळा सुद्धा आहे. पंढरपूरचा निळा, लावण्याचा पुतळा. काळा आहे, निळा आहे, घननिळा आहे, सावळा आहे, गोरा आहे, सगळ्या प्रकारचे लोक आपल्या देशात पाहायला मिळतात. ऐका, आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारच्या चेहऱ्याच्या हनवटीचे लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काही देशातल्या लोकांचा चेहरा पाहिला तरी ओळख होतात. चायनाचे लोक कधी पहा तुम्ही, लगेच ओळख होत की चायनीज आहे. काही देशातल्या लोकांना असे तरतरीत नाक आहेत. काही देशातल्या लोकांना नाकच नाही. चायनीला नाकच नाही. नाकच नाही असं वाटतं का बैलगाडीचं चाक फिरून गेलं नाकाहून. असे 2च छिद्र देतात, असं वाटतं का मोबाईलचं चार्जर खोसायची जागा आहे. सौंदर्य, संपत्ती आणि ज्ञान या 3 गोष्टी भारतीयांच्या वाट्याला आल्या. पण मायबाप, संत ओळखता आले पाहिजेत. मग संत ओळखताना संत भेटण्याकरता भाग्याचा उदय. भाग्याशिवाय साधू भेटत नाही. काही लोकांचं भाग्य 5 वर्षात उदयाला येतं. ध्रुव बाळाचं 5 महिन्यात आलं, तुकोबारायांचं 15 दिवसात आलं, राजा परीक्षितीचं 7 दिवसात आलं, नारदाचं 2 जन्मात उजेडात आलं, शुकदेवाचं जन्माला आल्याबरोबर उजेडात आलं, बजरंगबलीचं जन्माला आल्याबरोबर भाग्य उदयात आला.
काही लोकांचं भाग्य जन्माला आल्याबरोबर उजेडात येतं. गणपतीच्या काळामध्ये एक पोरग वयाच्या 5व्या-6व्या वर्षी महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं होतं. आमच्या पप्पानं गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती, टुकमुक बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचं पोरग म्हणे माझ्या बापानं बोटानं हाणला. एक ते बोबडं पोरग बिग बॉस मराठीचा विजेता ठरला. बोबड इथे झापूक झुपूक त्याचं भाग्य जगी नाही ते. अजून जाऊ द्या. एक बाई रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणून भीक मागायची. डायरेक्ट इंडियन आयडलला गेली. ते रे आता कुठे गेली काही दिसत नाही. अजून जाऊ द्या. कुंभमेळा भरला. कुंभमेळ्यात एवढे साधू ऋषीमुनी जपी तपी संन्यासी बैरागी आले. एक बी सोशल मीडियाला दिसला नाही. ती मनी विकणारी बाई दिसली. हे भाग्य जगिनी त्यांचं. हे भाग्य आहे. पण महाराज म्हणता तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे संसारी जन्मी जे याच लागी. संसारी जन्मी जे याची लागे. संसारी जन्मी जे याच लागे. संसारी जन्मी जे याची लागे. तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे. भाग्य या नावे म्हणे जे संसारी जन्मी जे याच लागी. संसारी जन्मी जे याची लागे. संसारी जन्मी जे याच लागे. संसारी जन्मी जे याची लागे. तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे संसारी जन्मी जे. हे प्रापंचिक भाग्य आहे. संसारातलं भाग्य आहे. भाग्य ते न होती धन. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकटवास बरा संता पायी. निकटवास बरा संता पायी. भाग्य ते न हे धन दारा. निकटवास बरा संता पायी. निकटवास बरा संता पायी. भाग्य तरी न हे धनपुत्र. धन मिळवणं म्हणजे भाग्य नाही. मुलगा होणं म्हणजे भाग्य नाही. मुलगा पाहिजे. प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. दिवा हा दिवा कडी बरं तरी त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका. आपल्या पंथ्याच बरे आहे. मुलगा झाला म्हणजे भाग्य नाही. धन कमवलं म्हणजे भाग्य नाही. चांगली बायको भेटली म्हणून भाग्य नाही. तुकोबारायांच्या पत्नी कशा होत्या हो? मग तुकोबारायांचं भाग्य खराब होतं का? महाराज म्हणतात देवा बरं झालं. बरे झाले देवा बाईला कर्कशा. बरी ही दुर्दशा जना माझी. बरं झालं म्हणली माझी बायको मला खास्ट भेटली, भांडकुदाड भेटली. असं म्हणणारी फक्त तुकोबार आहेत. बरं झालं. भार्या बायको दारा पत्नी अर्धांगिनी प्राणेश्वरी अजून वनिता. अजून इंग्लिशमध्ये काय म्हणता बायकोला? काय म्हणता इंग्लिशमध्ये? वाईफ. वाईफ वाईफ WIFE. विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जी कुठलीही पूर्वसूचना न देता भांडायला तयार असते. कशांबी भांडतात मावल्या. इंद्रायणी तांदूळ आणला एकानं आणि बायकोला सांगितलं म्हणले खिचडी कर. आमच्या खानदेशात 85% लोक संध्याकाळी खिचडी खातात. आमचा ठरलेला मेनू येतो. बायकोला सांगितलं म्हणले खिचडी कर. तीनही मोबाईलच्या नादामध्ये गोणीतून तांदूळ काढले आणि कुकरमध्ये लावले. त्याला म्हणे शिट्ट्या मोज. निम्मे कामा माणसं करता आमच्याकडे नाशिक जिल्ह्यात नाही. कुकर तुम्ही लावता शिट्ट्या हे मोजतात. लेकर तुम्ही झोपवता झोके हे देतात. कपडे तुम्ही धुता इस्त्री हे करता. आत्माराम तुकाराम भिडे. शिट्ट्या मोज म्हणे. 3 शिट्ट्या झाल्या. कुकरमधून खिचडी खाली उतरवली. कुकरमध्ये खिचडी केव्हा बी 3 प्रकारचे होते. खाली जळगाव, मध्ये चिखलदरा, वरती तांदूळवाडी. आणि कढीपत्ता झाकण काढल्यावर तोंड काढून पाहतो कुठपर्यंत आलोय वा. कढीपत्त्याचा अतिरेक झाला मावले असं वाटत नाही का? हो लाडक्या बहिणी हो. काय क्रांती केली माही तुम्ही विधानसभेत. खाल्ल्या मिठाला जागल्या तुम्ही. आले का 1500 आले? बाबा बंद पडायला आलंय ते आता. आमच्या घरी रोज बातमी आणते.
हिचं नाव बाद झालं. अशी अशी खुश होती ती तुमची मामी. तिला म्हटलं असं काऊन, म्हणे मै नाव नाही ना त्याच्यामुळे मग दुसऱ्यांचं बाद झालं की मलाही बरं वाटतं. म्हटलं वा रे वा लाडकी बहीण तू. जा द्या. लाडक्या बहिणींचे पुढच्या महिन्यात 2500 रुपये येत आहे खात्यावर. 2500. मी परवाच मुख्यमंत्र्यासोबत बोललो. हा ना, माझं मुख्यमंत्र्याचं बरं आहे. त्यांना म्हटलं साहेब 1500 रुपयात नाही परवडतो, निदान 2500 द्या. म्हणले महाराज दिले. फक्त एक अट आहे. म्हटलं कोणती? म्हणे लाडका भाऊ, लाडकी बहीण, लाडका मुख्यमंत्री. तसा देव पण लाडका आहे की नाही? मग देव जर लाडका आहे तर हा सप्ताह सुद्धा लाडका आहे की नाही आपला? मग सप्ताह जर लाडका असेल तर 1500 आले, त्याच्यातले 500ची इकडे पट्टी फाडा. काय चेहरे पडले माय तुमच्या पटापटा. त्या मनातल्या मनात तुझा मुर्दा बसवला तुझा. तू कीर्तन करायला आला का 1500वर डोळा ठेवून आला? विठाला विठाला खिचडी वाढली ताटात. भूक लागली होती. पहिला घास उचलला तोंडात टाकला आणि चावला ते त्यात कटकन दाताखाली खडा आला. डिसमूळ झाला सगळा जेवणाचा. जेवताना जर केस निघला तर जेवू नये असं धर्मशास्त्र आहे. जर जेवताना ताटात केस निघला तर जेवू नये. जेवलं तर दोष लागतो. कोणता लागतो ते नाही सांगत. नको 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 उगीच भीती घालायची. निघून जातो कधी कधी, नाईलाज असतो त्याला. नवरा बायकोवरती चिडला एक दिवशी. म्हणे का ग, स्वयंपाक तुझ्या आईने केला वाटतं आज? ती म्हणली बाई काय माझा नवरा अंतर्ज्ञानी. हा भोजकरच्या सोबत राहून राहून लयच ज्ञान झालं. पण तुला तुम्हाला कसं काय कळलं? म्हणे माझ्या आईच्या हातून स्वयंपाक केला किंवा माझ्या आईने स्वयंपाक केला. म्हणले रोज काळा केस निघायचा, आज पांढरा निघलाय. सोपं गणित आहे ना ते. आणि पुरुष मंडळी, कधीतरी बायकोचं कौतुक करत जा जेवणावरतून. चटके खाते, गॅस जवळ किती त्रास होतो, चुलीजवळ असला डोळ्यात धूर जातो, हाताला चटके बसतात. कौतुक करत जा, सांगत जा वा 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 आज आमटी क्या बात आहे, वा वा वा. जशी कर्जतची आमटी लागते, कर्जतची आमटी प्रसिद्ध आहे. मी असंच सांगितलं भागवतात. दुसऱ्या दिवशी तुम्हाला आला नाही बाबा असले सल्ले नका देत जाऊ. म्हटलं का बरं? काय तुम्ही सांगितलं म्हणे बायकोचं कौतुक करा. मी घरी बायकोचं भाजीवरतून कौतुक केलं, तिनं मला पार म्हणले पातीलच मारून फेकलं. म्हटलं असं तर नाही व्हायला पाहिजे. कौतुक केल्यावर बायको कशी काय चिडेल? अहो म्हणले बाबा मी जेवायला बसलो, तिने भाजी कालवण वाढलं, मी जेवायला बसलो 2 फोरके मारले. तिला म्हटलं वा 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 वा, हे बघ 14 वर्षाचा संसार झाला, आज पहिल्यांदा इतकी चांगली भाजी केली तू, अशी टेस्ट आहे भाजीला. एवढं तिनं ऐकलं, तिनं त्या ठिकाणी पातीलच मारलं. म्हणलं का बाई? म्हणे 14 वर्ष झाली भाजी करते, तुम्हाला बरं वाटलं नाही? आजच शेजारणीच्या घरून आणले ना, आज बरं वाटलं. थोडं जरा सांभाळून तेवढा अंदाज घेत जा. कशावरही भांडण होतं मला हे सांगायचंय. जेवायला बसला, पहिला घास उचलला, तोंडात टाकला, दाताखाली कटकन खडा वाजला. बायकोला बोलायला, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरचा मता, तुला कॉमन सेन्स आहे का? म्हणले काय झालं? अगं म्हणले देवान तुला एवढे मोठे मोठे 2 डोळे दिले, एक खडा तुला पाहता येत नाही गड्या. हा तुला काही डोकं आहे का? 2 डोळे चांगले मोठे मोठे आणि एक खडा निवडता येत नाही. ते म्हणले नका हो रागू, मला म्हणत्या 2 डोळे दिले देवाने आणि एक खडा पाहता येत नाही. मी असं म्हणते देवान तुम्हाला 32 दात दिले, एक चावून खायला काय रोग आला हो? कशाहून भांडण होईल सांगता येत नाही. महाराज म्हणतात साधू संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, लोभ हंता नाही म्हणा, जगे विरक्त तोची जाणा. मुक्ताबाईने क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे त्याचा. साधूची काय परिभाषा आहे? साधू कुणाला म्हणतात? मुक्ताबाई स्पष्ट शब्दामध्ये निर्देश देत आहे की यांना त्या ठिकाणी साधू म्हणतात. मग चला तुकोबारायांना विचारलं, मुक्ताबाईनं जे काही नियम साधूंचे सांगितलेले तुकोबाराया, तुमच्या माहितीनुसार किंवा तुमच्या मतानुसार तुम्हाला काय वाटतं की त्या ठिकाणी साधू कसा असला पाहिजे? तुकोबाराय सांगतात. महाराज म्हणतात वासना ही समूळ खणून काढावी, तेनच गोसावी व्हावे जे. गोसावी म्हणजे गोस्वामी, इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. बरं म्हणले ठीक आहे, काहींना
शिवदास म्हणतात, काहींना विष्णुदास म्हणतात. विष्णुदास म्हणजे वैष्णव. वैष्णव तो जया, अवघी देवावरी माया. मग त्याला वैष्णव म्हणतात, त्याला त्या ठिकाणी विष्णुदास म्हणतात. मग जो वैष्णव आहे, जो विष्णुदास आहे, तो वारकरी आहे, त्याची त्या ठिकाणी व्याख्या, त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तुकोबराय आम्हाला द्या ना. तुकोबराय सांगतात, माझ्या मतानुसार विष्णुदास त्याला म्हणतात. कुणाला?